B.Ed CET 2026-27 तर विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर विद्यार्थी त्यांचे आता सिटी इंटिमेशन त्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध झालेले आहे। सिटी इंटिमेशन कसे चेक करायचे म्हणजे या संदर्भात संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। सर्वात प्रथम तुम्हाला साईडवर यायचं आहे। साईडवर आल्यानंतर बघू शकता तुमच्याकडे ID आहे आणि पासवर्ड आहे। तर CET एक्झामिनेशन पोर्टल इथे तुम्हाला क्लिक करून सर्वात प्रथम तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं। बघा इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ID आणि पासवर्ड मागण्यात येणार, जो तुमचा ईमेल ID असेल। पासवर्ड हा तुम्ही स्वतः सेट केलेला आहे CETचा फॉर्म भरला तेव्हा, आणि त्यानंतर साइन इनचा ऑप्शन आहे। तर ID टाका, पासवर्ड टाका आणि सर्वात प्रथम साइन इन करा, म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार आणि तुम्ही संपूर्ण अपडेट तुमच्या लॉग इनमध्ये चेक करू शकता। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण माहिती अशा प्रकारे तुम्हाला दिसून पडेल। यामध्ये थोडं खाली आल्यानंतर बघू शकता एक ऑप्शन आहे जे म्हणजे हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड। तर या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर इथे क्लिक करा। क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही हायर एज्युकेशनचं एक ऑप्शन दिलेलं आहे, ज्यामध्ये B.Ed जनरल स्पेशल आणि B.Ed ELCT असं एक ऑप्शन दिलेलं आहे, आणि गेट हॉल तिकीटचं सुद्धा तुम्हाला तिथेच ऑप्शन दिलेलं आहे। तर तुम्हाला इथे सुद्धा क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमचे ॲडमिट कार्डचं तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे। इथे ॲप्लिकेशन नंबर, इथे तुमचं नाव आणि इथे डाउनलोडच्या ठिकाणी एक ॲरो दिलेला आहे। तर तुम्हाला या ॲरोला क्लिक करून तुम्ही तुमचे जे ॲडमिट कार्ड आहे हे तुम्ही डाउनलोड करू शकता। तर डाउनलोडच्या ऑप्शनला क्लिक करा। तर बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर तुमचे ॲडमिट कार्ड उपलब्ध झालेले आहे। फोटो, तुमचे नाव, तुमची जन्मतारीख, आणि बघू शकता आता हे जे पेज आहे हे आपण ब्लर केलेलं आहे, कारण की आपण हे पेज दाखवू शकत नाही त्यामुळे। त्यानंतर इथे तुम्हाला डेट ऑफ एक्झाम दिलेली आहे। तर 28/3ला या विद्यार्थ्याचा पेपर आहे। एक्झामिनेशन टाईम बघा 3 ते 4, क्लिअर, म्हणजे 3 ते 4 वाजता यांचा पेपर आहे। गेट क्लोजचा टाईम दिलेला आहे। पेपर इंग्लिश आणि मराठी आहे। जेंडर फिमेल आहे। B.Ed जनरल आणि स्पेशल आहे यांचा ॲप्लिकेशन नंबर, जेंडर, त्यानंतर यांची जी सिटी असणार आहे बघू शकता अमरावती सिटी भेटली आहे यांना, यांचा बारकोड वगैरे आहे। आणि इथे जर बघितलं तुम्ही इथे तुम्हाला CET एक्झामिनेशन सेंटर टोटली ब्लँक आहे, बघू शकता तुम्ही। एक्झामिनेशन सेंटरमध्ये कोणतीही माहिती दिलेली नाही आहे, कारण की हे आहे सिटी इंटिमेशन, आणि आपण ऑलरेडी सांगितलं होतं सिटी इंटिमेशनमध्ये तुम्हाला काय काय दिसणार आहे, A to Z माहिती दिसली आहे तुम्हाला। 28 तारखेला पेपर आहे, 3 वाजता किंवा 4-3:30 वाजता यांचा पेपर आहे, परंतु सेंटर माहिती नाही आहे, कारण की हे हॉल तिकीट नाही आहे। हे फक्त तुम्हाला सिटी कोणती आहे, तुमचा पेपर कधी आहे याबद्दलची माहिती आहे। तुमची जी ओरिजिनल मेन हॉल तिकीट असेल ते पेपरच्या 3 दिवस अगोदर। आता बघितलं तर कसं या विद्यार्थ्याचा 28ला पेपर आहे, म्हणजे यांना पेपरच्या 3 दिवस किंवा 4 दिवस अगोदर यांची हॉल तिकीट येणार, आणि तुम्हाला जे तुमचे एक्झामिनेशन सेंटर आहे याबद्दलची संपूर्ण डिटेल्स तुमच्या या लॉग इनमध्ये उपलब्ध असणार। तर अशा प्रकारे ही एक अपडेट आहे। हॉल तिकीट यायची आहे, म्हणजे जी मेन हॉल तिकीट असेल तुमची त्यावरती अजून जे सेंटर असायला पाहिजे ते सेंटर नाही आहे, त्यामुळे हे एक सिटी इंटिमेशन स्लिप आहे। हॉल तिकीट आल्यानंतर तुम्हाला परत माहिती देण्यात येणार, त्याप्रकारे तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। तर B.Ed ॲडमिशन 2026-27 बद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।